जरा काढून दाखव. हे बघा, वाव यार, एक आर्टवर्क बघा गाईस, किती छान आर्टवर्क केलं आहे. डायमंड्स वगैरे, परत इथे असं एवढी छान मुकुट लावलं आहे. खूप मला आवडला हा छान. म्हणजे ट्रॅक्टरवर आहे हे. शिव भगवान, पार्वती आणि गणपती बाप्पा बसलेत. शिक्षण आहे एवढं छान छान आणि रिजनेबल प्राईसमध्ये, म्हणजे खूपच कमी प्राईसमध्ये चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मूर्त्या मिळतील. असं चेस खेळताना किती मस्त आहे ना. आणि मांडीवर मूषक बसलाय, उंदर मामा. गाईज मस्त, आम्ही आज आलेलो आहे कॉलेजमध्ये काम करण्यासाठी. आमच्या लोकांचा हा बघा आहे रोहित, माझा चॅनल आहे. अरे सॉरी याचा चॅनल. गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आता कॉलेजला आलो आहे. ही गँग आहे इथे उभी. रौनक आहे, याला ओळखत असला, आणि द ओजी भाग्येश जाधव. तर कॉलेज झालं. कॉलेजमध्ये दाखवण्यासारखं एवढं काय नाही. आम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म वगैरे भरण्यासाठी आलेलो. आणि आणि तुम्हाला एक मेन गोष्ट काय दाखवायची आहे, ती अशी कॉलेजची नदी आहे इथे. मस्त वाटतं इथे. म्हणजे असं आहे, आसनगावला आहे ना, त्यामुळे गाव साईडच पडतो कचरा. आसनगाव साईड. हां, शहापूर ते एकच झालं. तर हे असं आहे, म्हणजे हाच एक बेस्ट ट्रिप आहे कॉलेजमध्ये. ओव्हरऑल कॉलेजमध्ये फक्त व्ह्यू हाच एक चांगला आहे. आता चाललेत टिटवाल्याला. भाग्येशचा गणपतीचा कारखाना आहे, शॉप टाईप आहे, म्हणजे जे विकतात. हां, ते तुझ्या खानदान, हां, मग तुझ्याच खानदानीचं आहे ना. मग आता तिथे जाणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीच्या मूर्त्या दाखवतो, छोट्यापासून मोठ्यांपर्यंत. काय असेल, व्यवस्थित काय रेट आहे, कसं काय, सगळं प्रॉपर ओरिजिनल रॉ मटेरियल तुम्हाला भेटेल. म्हणजे ओव्हर हाईप करून प्राईस नाही सांगणार, किती असते ॲक्च्युअल प्राईस सांगेल तो, कारण आपलंच दुकान आहे, त्यामुळे जास्त टेन्शन नाही होणार. आणि बाकीचा प्रवास दाखवतो. पावसाचा असा मोसम झाला, मस्त थंडगार वाटतंय, ऊन पण नाही, खूप छान वाटतंय. आणि मित्र आहेत सोबत, फुल टाइमपास दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यानंतर. A few moments later. तर गाईस, इथे एक पण रिक्षा नाही. आम्ही आता मेन रोडवर चाललेत. आणि ही आमची अवस्था झाली आता. माझी छत्री आहे, भाग्येशने एवढी मोठी छत्री आणली, त्यामुळे बरं पडतंय ते. हे दोघं जण एक छत्रीमध्ये येते. चल ना, अरे खेकडी पण पकडूया. चल जाऊ, चल. तर गाईज आता आलोय टिटवाळ्याला. हा टिटवाळ्याचा असा मार्केट आहे. भाज्यापासून फूल झाले, फ्रूट झाले, सगळी गोष्ट मिळते इथे. आणि हा जर समोर बघाल ना, हा स्टेशन आहे. हा स्टेशनचं जसं तुम्ही बाहेर पडाल, सरळ ह्या रोडने यायचं आहे. आणि दोघं जण आहेत, ते दोघं जण तर गेले. काय त्याचं नाव, रौनक आणि तो गण्या. तर आता सिद्धेश आणि भाग्येश आहे. हा सरळ जायचं आहे. बोला बाबा काहीतरी बोलत होते. तर हा सरळ रोड आहे. हा सरळ रोडने जायचं आहे. तुम्हाला तिथे गेल्यानंतर प्रॉपर ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. त्यानंतर जो स्टोअर आहे त्याचं लोकेशन वगैरे सगळं टाकेन. स्टोअर आहे त्याचं नाव वगैरे सगळं दाखवेन. आणि 2 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे, तर जास्त काही त्रास नाही तुम्हाला. म्हणजे रिक्षा वगैरे घ्यायची काही गरज नाही. आणि ह्या शॉपमध्ये म्हणजे सगळी तिथे गेल्यानंतर व्यवस्थित सगळं पद्धत दाखवतो, कसं काय असेल ते. आणि तिकडे तुम्हाला डिस्काउंट पाहिजे तर तिकडे माझं नाव घ्या, भाग्येश. हां, म्हणजे तिकडे कोण पण असेल की सांगा की भाग्येश दादाने पाठवलंय. हां, ताई किंवा ताई आहे, त्यांनी त्यांच्या भावाने पाठवलंय, तर तुम्हाला डिस्काउंट प्रॉपर डिस्काउंट व्यवस्थित. म्हणजे जास्त मार्जिन नसेल, एकदम कमी रेटमध्येच मिळून जाईल. तर गाईज एकदम सरळ रस्ता आहे. सरळ यायचं तुम्हाला ह्या रोडने. समोरचा जो रोड आहे तिथून. आणि असं फुटपाथवरून जर सरळ आलात ना, तर इथे एक केमिस्ट आहे. केमिस्ट नाही, एक क्लिनिक आहे छोटासा. क्लिनिकच्या बाजूलाच हे गणपतीचं स्टोअर आहे. त्यांचं काय नाव आहे स्टोअरचं? शिवसाई कला केंद्र करून स्टोअरचं नाव आहे. हे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतील. जसं की इथे बघू शकता, किती छान मूर्ती आहे ही. वर मोराचं पीस लावलं आहे. जरा हे काढू शकतोस का भाग्येश? हां सॉरी, जरा काढून दाखव. हे बघा, वाव यार, एक आर्टवर्क बघा गाईस, किती छान आर्टवर्क केलं आहे. डायमंड्स वगैरे, परत इथे असं एवढी छान मुकुट लावलं आहे. त्यानंतर
खाली असं साप दाखवलं आहे, मोरचं पीस दाखवलं आहे. किती छान लुक दिलं आहे. इथे मोर आहे. वाव यार. अशा पद्धतीच्या छान छान मूर्त्या तुम्हाला मिळतील. जसं आता हा एक युनिक खूप मला आवडला, हा छान म्हणजे ट्रॅक्टरवर आहे. एकतर एवढा क्यूट वाटतो आणि मस्त म्हणजे डिझाईन वगैरे किती छान केले वेगवेगळ्या पद्धतीची. त्यानंतर इथे एक आहे हे असं, हा असा शिवभगवानचा लुक दिला आहे. त्यानंतर इथे एक आहे पिठा वगैरे घालून, एवढं छान छान आर्टवर्क केलं आहे ना त्याच्यावरती. त्यानंतर इथे असे कलेक्शन बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे. इथे खाली आहे असं. आणि तुम्हाला जर स्पेशली काहीतरी कस्टमाइज करायचं असेल तर ते सुद्धा मिळेल, म्हणजे पेठा वगैरे लावून किंवा पीस वगैरे लावून असं आहे. परत मोठा कारखाना, म्हणजे कारखाना नाही दुकान आहे पण मोठं आहे असं. आणि वेगवेगळ्या हाईटनुसार, म्हणजे घरगुती पाहिजे तर घरगुती असेल, त्यानंतर सोसायटीमध्ये पाहिजे असेल, चाळीमध्ये पाहिजे असेल, एरियामध्ये पाहिजे असेल तर त्या हाईटनुसार वेगवेगळे मिळतील. हे असं. हा यार, सगळं ढाकून ठेवलं आहे कारण धूळ माती नाही गेली पाहिजे त्याच्यावरती. आणि एवढी छान आहे ना ही, बघा कसली मूर्ती वाटते गाईस. वाव. इथे सुद्धा आहे असं. हे सर्व हे जेवढे नाही हे सर्व बुक झाले, जे असे करून ठेवले उलटे. हां हे सर्व बुक झाले. हे ऑलरेडी बुक्स आहेत गाईस. हे जेवढे पण असे उलटे केले ते ऑलरेडी सोल्ड आउट झालेत. आणि हे ही वाव यार, ही बघ किती छान वाटते. ही घरातली आहे. वाव. ही आमच्या घरातली आहे. ही भाग्याच्या घरातली आहे, भाग्याच्या घरी बसणार आहे. आपण गणपतीच्या टायमाला बऱ्याच जणांच्या घरी जाऊ, जेवढे पण माझे मित्र आहेत त्यांच्या घरी गणपतीच्या पाया पडायला, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. वाव यार. हा ग्लोव बघता तुम्ही? दाखव. बघ नाही निघालं तर जाऊ दे, कारण धूळ माती बसते ना त्यामुळे त्याला पाणी ढाकून ठेवलंय. पण किती मस्त छान वाटते. असं मुकुट एवढं छान पद्धतीचं लावलंय हे बघा. आणि किती रिअल वाटतं, म्हणजे असं बघावं असं वाटतं. वाव. ही बघ दगडूशेठचा थीमने बनवलेलं आहे. मला काही एवढं जास्त आयडिया नाही, बट किती छान. ही बघा, हे शिव भगवान, पार्वती आणि गणपती बाप्पा बसलेत, म्हणजे कृष्णा पॅटर्न मध्ये. हे. आणि हे कृष्ण. आता इथे हिला बासुरी वगैरे सर्व लावणार. हा, जसं मी म्हणालो ना तसंच कस्टमाइज वगैरे थोडं बहुत इथे आता बासुरी लावणार. किती मस्त वाटते. ते डायमंड्स हे लावलेत त्यांनी. आता बासुरी, मग इकडे मोर वगैरे, मोराचा पीस वगैरे लावतील. शेवटला येईल, शेवटी येईल. एवढं छान छान पद्धतीने असतात. प्राइस वगैरे तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी ह्याची. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. वाव. नेकेड पीस बनतात. हिला ग्लिटर वगैरे मारते, काय हिला भरपूर ग्लिटर वगैरे लावून व्यवस्थित एकदम चमकी वगैरे खूप छान पद्धतीने करतात. आणि एवढा मोठा त्यांचा शॉप आहे. आणि अजून मूर्त्या येणार आहेत. ह्याचा कारखाना कुठून बनवून येतो आपला मॅन्युफॅक्चरिंग? पण अजून एक शॉप आहे, आणखी एक शॉप आहे ते टिटवाळ्यामध्ये, पण ते इकडे आपल्या रिक्षाने जावं लागेल. लांब आहे ते. आपण 20-25 मिनिटं लागेल. हे कारण हे बेस्ट शॉप आहे, कारण एवढं जवळ आहे ना गाईस, म्हणजे स्टेशनच्या पण एवढं जवळ आहे ना की जास्त तुम्हाला त्रास पण होणार नाही. जे कल्याणचे असतील किंवा डोंबोली झालं, कल्याण झालं, ठाणा झालं, जवळपास जेवढे ते त्यांच्यासाठी बरं आहे हे. कशी मूर्ती शाईन करते. असं तुम्ही फोकस दिला तर पूर्ण मूर्ती बघा कसं एकदम. आता ढाकलंय त्यामुळे असं, पण बेस्ट आहे, बेस्ट कलेक्शन आहे. एवढं छान छान आणि रिजनेबल प्राईसमध्ये, म्हणजे खूपच कमी प्राईसमध्ये चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मूर्त्या मिळतील. इथे तर बघा, हा चेस खेळताना, वाव, असं चेस खेळताना किती मस्त आहे ना. आणि मांडीवर मूषक बसलाय उंदर मामा आणि चेस खेळते, किती मस्त. आणि त्यानुसार तुम्ही लोक तुमच्या डेकोरेशनची थीम ठेवू शकता मागे, असं म्हणजे चेसचा देऊ शकता. बेस्ट ना, काय मस्त वाटतं. अशा पद्धतीचे आहेत. इथे एक आहे अजून, ते लोक आर्ट वर्क करून देतील तुम्हाला जर जसं पाहिजे असेल त्या हिशोबाने. आणि मेन रोडवरच आहे. हे साडू मातीच्या मूर्त्या आहेत गाईस. भाग्येशला तरी थोडा बहुत अंदाज आहे, माहिती आहे. आणि हे बघा, हे काय लिहिलंय, भक्तनगर. 100 किलोमीटर. काय मस्त केलंय ना.
थीम काय असतं, खूप छान छान थीम आहेत असे. आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. प्राइसिंगची बात केली ना, म्हणजे ह्या मूर्तीची प्राइस किती असेल किंवा ह्या मूर्तीची प्राइस किती असेल, तर ते सांगत नाही की प्राइस किती असेल करून, कारण मग थोडा इश्यू होतो. तर ते म्हणाले की जर तुम्ही रेफरन्स घेऊन याल, म्हणजे जर ह्या व्हिडिओच्या थ्रू रेफरन्स घेऊन आलात, तुम्हाला बेस्ट म्हणजे बेस्ट प्राइस मिळेल. ही मी खात्री घेतोय की खूपच चांगली प्राइस मिळेल. कारण असं जर सांगितलं तर मग बाकी हा एक बिझनेस आहे ना, मग ते थोडं प्रॉब्लेम देऊ शकतो. त्यामुळे ते म्हणाले की प्राइसचं नाही, पण मूर्त्या तुम्हाला दाखवल्यात. आणि हां, आपण एकाच ठिकाणी नाही जात, आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो, फिरतो, मूर्त्या आवडतात, कसं आहे वजन बघतो, कोणती मूर्ती आहे, कसं डिटेलिंग आहे, त्यानंतर प्राईस बघतो आणि मग आपण घेतो. तर तशाच प्रकारे जर तुम्ही इथं आलात, इथं भेट दिलीत, इथे जर सांगितलं की आम्ही ह्या व्हिडिओच्या थ्रू आलो आहे, भाग्येशच्या थ्रू आलो आहे किंवा माझ्या व्हिडिओच्या थ्रू आलो आहे असं सांगितलं, ते एकदम व्यवस्थित तुम्हाला चांगल्या प्राईसमध्ये मिळेल. आणि मी तुम्हाला मूर्ती तर दाखवलीच, एकदम छान छान पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, अजून स्टॉक येणार आहे त्यांच्याकडे. तर तेच होतं की तुम्ही व्यवस्थित या, बघा. टिटवालाच्या मार्केटच्या समोरच आहे, स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर सरळच 2 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे आणि हा शॉप लागतो. तर इथे या, भेट द्या, सांगा की असं असं आहे आणि घ्या, विकत घ्या. पर्यंत एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग.